एफआरपी प्रमाणे दर निश्चित करावा, कारखानदारांनी मागची थकबाकी लवकर द्यावी, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांकडे मागणी। फलटणमधल्या पीडितेसाठी युवक काँग्रेस आक्रमक, मुंबईमध्ये युवक काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा, आंदोलकांना पोलिसांनी अडवलं। शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, दोनही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा, एमसीए निवडणुकीमध्ये पडद्यामागच्या राजकारणाला वेग। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्या प्रवक्त्यांची नावं जाहीर, नवीन प्रवक्त्यांच्या यादीमधून रुपाली ठोंबरेंचं नाव वगळलं तर सूरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती। डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, त्रिभाषा सूत्रावर चर्चा झाल्याची माहिती। नरेंद्र जाधव हे त्रिभाषा समितीचे अध्यक्ष। मुंबईमध्ये काँग्रेसनं ठाकरेंचा हात सोडला, काँग्रेसला मुंबई, राज आणि उद्धव यांच्यासोबत जायचं नाही, विजय वडेट्टीवार यांची घोषणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ, सुरक्षेत वाढ करण्याचं मूळ कारण अजूनही अस्पष्ट। पुढच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नवं आश्वासन, यावर्षी कर्जमाफी होणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। मुद्रांक शुल्क भरणार कोण, पार्थ पवार यांनी रक्कम भरण्यापासून हात झटकले, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। अजित पवारांना कोण टार्गेट करतंय हे त्यांनी तपासावं, गुलाबराव पाटील यांचा सल्ला, तर पार्थ पवारांवर आरोप करणारे त्यांच्या जवळचे असल्याचाही गौप्यस्फोट। बच्चू कडू आणि विखे पाटील यांच्यामधला वाद चिघळला, बच्चू कडू यांची गाडी फोडणाऱ्याला 3 लाख रुपये, विखे पाटील समर्थक अनिल कदम यांची घोषणा। भाजपवासी सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्ह, शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखतीला सुरुवात, इच्छुक उमेदवारांसह समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी। स्वतःच्या शिक्षण संस्थांमधून कोट्यवधी रुपये कमावले, दिलीप मोहिते पाटील यांचा तानाजी सावंत यांच्यावर आरोप। केईएम रुग्णालयाची व्यवस्था वाऱ्यावर, मंत्री मंगलप्रभात लोढा पोहोचले केईएम रुग्णालयामध्ये, रुग्णालयाची रुग्ण व्यवस्था चर्चेत। सांगलीच्या विट्यामध्ये फ्रीजचा स्फोट, स्फोटामध्ये 4घांचा होरपळून मृत्यू, इलेक्ट्रॉनिक साहित्य विकणाऱ्या दुकानामधली घटना। शिवभोजन योजना चालू ठेवण्याची धडपड, महायुती सरकारकडून थकीत अनुदानाचा 1 हप्ता वितरित।